मित्रांनो, आणि आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आहे आणि त्या निमित्ताने नागपूरच्या या काटामार्गीच्या परिसरामध्ये त्यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याला वेगवेगळे संघटन आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांना अभिवादन करायला पोहोचले आहे आणि आणि त्या वेगवेगळ्या संघटन आणि वंचित बहुजन आघाडीमधल्या कार्यकर्ता आहे मागे दिलेला आहे. काय म्हणायला पाहिजे? मी वर्षा भार्गवे, वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर नागपूर विभागाची अध्यक्ष आहे आणि आज आम्ही सर्व इथे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी कॉटन मार्केट चौक इथे सावित्री आईचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. आज सावित्री माईंची जयंती आहे आणि सावित्री माईंनी सर्व महिलांसाठी 1848 मध्ये जी पहिली शाळा काढली आणि त्यामुळे आम्हा महिलांना शिक्षणाची मुभा मिळाली. या शिक्षणामुळे आमचे सर्वांचे परिवार आणि समाजाचे, देशाचे खूप मोठे परिवर्तन झालेले आहे. जर सावित्री आई नसत्या तर आजही स्त्रिया शिकू शकली नसती आणि अशा सावित्री आईंना सर्व पक्षाने, सर्व देशातल्या लोकांनी अभिवादन करण्यासाठी आपापल्या एरियातून, आपापल्या समाजातून, आपापल्या देशातून सगळीकडे त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. सावित्री आई फुलेमुळे आज आम्ही सर्व भारतातल्या महिला मोठमोठ्या हुद्द्यावर आहोत, मोठमोठ्या पदावर आहोत. सावित्री आई जर नसत्या तर आज या भारताची जी पहिली पंतप्रधान झाली ती झाली नसती आणि सर्व महिलांना जो न्याय सावित्री आईमुळे मिळालेला आहे, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि वेगवेगळ्या पदावर असलेल्या सावित्री आईमुळे हे शक्य होऊ शकले. या जे सावित्री आईने कार्य केलेले आहेत या कार्याची आम्ही कधीही परतफेड करू शकत नाही. परंतु जेव्हापासून आम्हाला कळायला लागलं की आम्ही सावित्री आईमुळे ते शिक्षण घेऊ शकलो त्या दिवसापासून सर्व जाती धर्मातल्या महिला किंवा कोणत्याही अज्ञानी महिला असतील तर सावित्री आईला विसरूच शकत नाही. सावित्री आईमुळे सर्वांचे कल्याण झालेले आहे. सावित्री आईने महिलांना जे काही, ज्या विधवा महिला होत्या त्यांच्यासाठी खूप सारे कार्य केलेले आहेत. त्यांच्या मुलाबाळांना सांभाळण्याचे कार्य केलेले आहेत. बाल संगोपनाचे कार्य केलेले आहेत. ज्या विधवा महिला होत्या त्यांना पुनर्विवाह करण्याचं सुद्धा कार्य सावित्री आईने केलेलं आहे. हे सर्व कार्याच्या मागे ज्योतिराव फुल्यांचा खूप मोठा हात होता आणि ज्योतिराव फुल्यांनी जर सावित्री माईला शिकवले नसते तर आज या भारतामध्ये कुठलीही महिला सुशिक्षित झाली नसती आणि कुठल्याही महिलेला न्याय मिळाला नसता. तर आजच्या दिवशी आमचे सर्व कोणतेही पक्ष असोत, आम्ही भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल गेल्या कित्येक वर्षापासून या सरकारला आमच्या मागण्या ज्या आहेत की सावित्री आई फुलेंना भारतरत्न मिळाले पाहिजे, ज्योतिराव फुल्यांना सुद्धा भारतरत्न मिळाले पाहिजे, म्हणजेच दोन्ही दाम्पत्यांना भारतरत्न मिळाले पाहिजे. हे बरेच वर्षापासून आम्ही या म्हणजे याच्यात जुळलेलो आहोत. परंतु या देशाला ज्यांनी सामोरे नेलेले आहे, ज्या देशातल्या लोकांनी बहुजनांना शिक्षण दिलेले आहे, तर या मनुवादी लोकांना या शिक्षणाची म्हणजे कुठेही सामोरे न जाता त्यांना कुठलाही मान सन्मान देता येत नाहीये. तरी पण आम्ही जेव्हापर्यंत आम्ही लढत राहू तेव्हापर्यंत आम्ही सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना भारतरत्न मिळवूनच घेणार आणि हीच आमची इच्छा आहे. सावित्रीबाई फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे पढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे पढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे पढ़ो, अंजलि आंबेडकर ताई आगे पढ़ो, अंजलि आंबेडकर ताई आगे पढ़ो. क्रांती ज्योती ज्योतिराव फुल्यांचा, शाहू
महाराजांचा, शांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, सम्राट अशोकांचा, सम्राट अशोकांचा, सम्राट अशोकांचा. जय भीम, जय भारत, जय संविधान. हे होतं मनोरंजन माध्यम तुझे आणि वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळे कार्यकर्ता आज सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या या प्रजामाटिक परिसरामध्ये त्यांना अभिवादन पोचण्याची आणि या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती झाली आणि मनोरंजनांनी शासन पाहण्याची मागणी केलेली आहे की दोन्ही सावित्रीबाई फुले आणि माता ज्योतिबा फुले या दाम्पत्यांना भारतरत्न मिळावा असं त्यांनी आवाहन केलं आहे. कारण की ज्याने शिक्षणाचे दार खोलले तशा मातेला त्या दाम्पत्याला भारतरत्न मिळालाच पाहिजे असं आवाहन केलं आहे. आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंना हमेशा त्यांच्या विजय लावो असं त्यांनी आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांना मान्यवर आपल्या